नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. प्लेटमध्ये मोदक दिसून वाटलंच असेल की आज मोदक बनवणार आहे मी. तळणीचे मोदक आहेत आणि प्लस शाही मोदक म्हणले तरी चालेल. चला तर मग रेसिपीला चालू करू. त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. चाळून घेतलेला आहे हा मैदा. या वाटीने घेतलेला आहे मैदा मी. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकू, चवीनुसार. मीठ चांगलं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ आता. आणि मी 1 मोठा चमचा तेल ठेवलेला आहे मोहनला. आता कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मोठा चमचा आहे तेल. खुसखुशीत होती हा पारी पण, आणि मोदक पण कडक होत नाहीत. म्हणजे असं नाही काय, खुसखुशीत अगदी तोंडात टाकतेच विरघळतात असे होतात ते मोदक पण, खुसखुशीत अगदी. हाताने सगळं तेल मी चोळून घेते. ते मोहन आपण जे टाकलेलं, सगळ्या पिठाला मोहन लावून घेते. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेऊ. असं मळायचं. ह्याला जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. आता ह्याला थोडं आपण तूप लावू. सगळ्या पिठाला तूप लावून व्यवस्थित मळून घेऊ. आणि एका अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू ह्याला. तोपर्यंत आपण सारण बनवू. चला तर मग आता ह्याला झाकून ठेवते, सारण भरण्याची तयारी करू. तर सारणसाठी मी 1 ओला नारळ घेतलेला आहे, खिसून घेतलेला आहे. आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. बदामाचे काप आहेत, काळे मनुके घेतलेले आहेत, पिस्ता आहे आणि काजूचे काप आहेत. आणि खसखस आहे. 1 मोठा चमचा घेतलेला आहे, भाजून घ्यायची आहे. वेलची पावडर आहे आणि गूळ घेतलेला आहे आणि मिल्क मेड. आणि मला दूध घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल दूध आहे तर गूळ का घेतलं, ते सांगते मी तुम्हाला. दुधाचा वापर मी कसा केला आहे तो. कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. मी किसून घेतलेला होता गूळ सकाळी, तर तो आता घट्ट झालेला आहे. आता पाण्यात टाकलं की वितळल, त्यासाठी पाणी ओतलेलं आहे. वितळलेला आहे पूर्ण गूळ. आता ह्या बेसवर आपण जे खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ. आता ह्या बेसवर आपण जे काजू वगैरे घेतले, खसखस घेतलेली आहे भाजून, ते टाकून घेऊ. भाजून खसखस घेतली थोडी. त्याच्यामध्ये काजू बदाम आपण जे घेतलेले आहेत ते टाकून घेते. वेलची पावडर सुद्धा टाकून देते. आणि अगदी व्यवस्थित हलवून घेऊ याला सगळं. आता ह्या बेसवर आपण मिल्क मेड टाकते मी. यासाठी मी ह्याला म्हटलं मोदक हा शाही आहे. मिल्क मेड टाकलेला आहे. खूप छान लागतं, पण नुसतं सारण जरी खाल्लं तरी खूप छान लागते. व्यवस्थित हलवून घेतलेला आहे. गॅस बंद केलाय मी आणि तेव्हा मी दूध ओतलेलं आहे. पूर्ण
सारण थंड झाल्याशिवाय दूध ओतायचं नाही, का की ते मग गूळ असल्यामुळं दूध फुटू शकतं. त्यामुळे मी पूर्ण सारण थंड करून घेऊन मग मी दूध ओतलेलं आहे. गॅस चालू करते मी आत्ता. कोरडं झालेलं आहे. आता हे सर्व दूध आटून घेतलेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते मी. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते, पण नंतर ना आपण तुपाचा वापर करायचा नाही आहे. झालेलं आहे. आता प्लेटमध्ये काढून घेऊ. हे सगळं थंड व्हायला ठेवू. चला आता आपलं पीठ बघू. जे अर्धा तासापूर्वी भिजवून ठेवलं होतं, खरंच खूप छान झालेलं आहे. सॉफ्ट झालं आहे अगदी. मऊसूत झालेला आहे. तुकडा घेते तोडून त्याच्यामधला. तुम्ही म्हणसाल पारी करायच्या ऐवजी एवढा मोठा तुकडा काय घेतलाय, तो दाखवते मी कशी करते. मी शॉर्टकट करते. मी दाखवते तुम्हाला कसं करते मी ते. मी पारी वगैरे बनवत नाही आहे. कोरड्या पिठामध्ये पीठ घेतले ते करून. आता हे लाटून घेऊ. चपातीसारखं लाटून घेऊ. अगदी पातळ चपाती कशी आपण लाटतो ना, त्याच्यापेक्षा सुद्धा पातळ केलेलं आहे. आणि वाटीच्या साहाय्याने पुऱ्यांसारखा आकार दिलेला आहे याला. मी शॉर्टकट केलेला आहे. प्लस एकामध्येच 5-6 होऊन जातात ह्याच्यामध्ये. प्लस एकसारखे मोदक दिसतात. आणि पारीसुद्धा बघा किती पातळ झालेली आहे. खाताना पण खुसखुशीत होती. त्यामुळं मी असं करते, पारी वगैरे करत बसत नाही. चला आता सारण भरून घेऊ आपण. त्याच्यामध्ये शॉर्टकट केलेला आहे मी. आता ह्याला कळ्या पाडून घेऊ व्यवस्थित. जवळ पाडू आपण. आता कळ्या पण खालपर्यंत पाडायच्या व्यवस्थित अगदी. आणि अगदी जवळ पाडायच्या ह्या कळ्या. हे बघा असं किती छान आली बघा ना, वाटीसारखी आलेली आहे. मस्त आलेलं आहे. आता हे वरपर्यंत हे करू. कळ्या पण किती छान येतात बघायच्या. तयार आहे आपला मोदक. किती सुंदर आलाय बघ. कळ्या पण अगदी व्यवस्थित पडलेल्या आहेत बघा. तयार आहे आपला मोदक. कळ्या पण केवढ्या सुंदर आल्या, मस्त. चला अजून एक दाखवते तुम्हाला मी करून. कळ्या काढून घेतलेल्या आहेत. अगदी व्यवस्थित खालीपर्यंत घेतलेले आहेत. किती छान आले बघा. हे पण छान आलं. कळ्या पण ह्याचे छान दिसतात अगदी मस्तपैकी. आणि बघा बरं एकसारखे दिसतात की ते मोदक. बघा बरं माझी आयडिया बघा ती. शॉर्टकट जो मी केलाय तो पारी न करता. बघा बरं एकसारखे दिसतात सगळे मोदक माझे. नक्की करून बघा ही शॉर्टकट आयडिया. चला आता तळून घेऊ आपण. तेल ठेवलं होतं मी तापायला. तापलंय का बघू. हो अगदी तापलेला आहे. वर आला जरासा तुकडा जो टाकला होता आपण पिठाचा. आता तळून घेऊ याला.
तेल अगदी व्यवस्थित तापलं ना पटकन तळून होतात. आणि जास्त लालसर पण नाही काढायची, त्यातल्या त्यात काढूया आपण. झालेले आहेत बघ, किती सुंदर झालेत. तेलामधनं बाहेर काढले, थोडा वेळ ठेवलं ना बाहेर तरी सुद्धा लाल होतात त्या नंतरनं. बघ किती छान असे तळून निघालेले आहेत, लालसर असे मी सगळे तळून घेतले. सगळे तळून घेते. तयार आहे आपले. चला आता एक प्लेट सजवून घेऊ. तयार आहेत आपले मोदक. तळणीचे मोदक तयार आहेत. शाही म्हणले तरी चालेल. किती सुंदर असे कळ्या वगैरे आलेले आहेत, मस्त झालेले आहेत. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.